श्रीराम मागा बोलिले करंट लक्षण ते विवेके सांगावे संपूर्ण आता एकाच देव लक्षण परम सौख्यदायक उपजत गुण शरीरी परोपकारी नाना परी आवड सर्वांचे अंतरी सर्व काळ सुंदर अक्षर लेहो जाणे चपळ शुद्ध वाचू जाणे अर्थांतर समजो जाणे सकळ काही कोणाचे मनोगत तोडिना भल्यांची संगती सोडिना देवलक्षण अनुमाना आणून ठेवी। ठीक आहे। श्रीमद ग्रंथराज दासबोधामधला हा आता दशक 19 आहे आणि समास चौथा सदैव लक्षण आहे। याच्या आधीचा जो समास होता तो करंट लक्षण सांगणार आणि समर्थ सांगतायत की करंट लक्षण सोडून द्यायची आणि अंगीकार करायचा तो सदैव लक्षणांचा। आणि म्हणून सदैव लक्षण कोणती ही इथे सांगतायत त्या समासात। सदैव आणि त्याच्या विरुद्ध समास आहेत सांगितलेल्या मागच्या ते करंटपण। तर तुम्ही पटकन लक्षात तुमच्या आलं पाहिजे। तुम्ही सगळे जे ऐकणारे श्रोते आहात बरोबर, काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे की करंटपण कोणतं आणि सदैव पण कोणतं। जो स्वतःला देह समजतो, शरीर समजतो, ते करंट पण आहे। अज्ञान आहे ना म्हणून समजतो स्वतः। पण ज्याची सद्गुरु भेट घडलेली आहे त्याने हे करंट पण समूळ सोडून दिलं पाहिजे। समूळ ठेवायचं नाही शिल्लक। आणि अंगीकार करायचा कोणता कशाचा तर समर्थ इथे सांगतात ती सदैव लक्षण आहेत ना त्या सर्व लक्षणांचा अंगीकार करायचा। मग मी देह नाही, मी शरीर नाही, तर हे शरीर हा देह ज्याच्यामुळे हालचाल करतोय, चालतोय, बोलतोय, व्यवहार करतोय, जे काही अवघ संवेदनांचं विश्व ज्या कशामुळे उभं राहिलेलं या देहाच्या ठिकाणी उभं राहिलेलं ते तत्व कोणतं आहे समर्थ म्हणतात ते देवतत्व आहे। आज कोणता दिवस आहे हा कोणता दिवस आहे देव दिवाळीचा दिवस आहे। तर ते देवत्व तुम्ही स्वतःच्या ठिकाणी जाग करायचंय, जाणून ओळखून पारखून। सद्गुरूची भेट तुमची झालेली आहे, सद्गुरूंचा निरोप कोणता आहे तो तुम्हाला प्राप्त झालेला आहे। सद्गुरूंनी जो निरोप तुम्हाला दिलेला आहे ना तो कोणता आहे की तू देव आहेस, तू माणूस नाहीच नाही, कदापि नाही। स्वतःला समजतोयस, मूर्खपणा आहे, अज्ञान आहे, ते लवकरात लवकर सोडून दे। तो अंधार आहे, अंधाराचा अंधकाराचा अज्ञानाचा अंधार, त्याचा त्याग कर आणि जे तुझं दिव्यत्व आहे, देवत्व आहे ते पहा। आहे ते तुझ्या ठाईच नव्हे, तुझ्या ठाई नाही, तूच ते दिव्यत्व आहेस, देवतत्व आहेस। दिव्यत्व म्हणजे देवतत्व।
तो प्रकाश तू आहेस. दिवाळी म्हटलं की तुम्हाला सर्वांना काय आठवतं? प्रकाश. दिवाळी हा कसला? दिव्यांचा उत्सव, म्हणजे प्रकाशाचा उत्सव दिवाळी. देव दिवाळी म्हणजे आपणच देव आहोत हे जाणायचं, हे ओळखायचं. सद्गुरूंनी जी आज्ञा दिली, आज्ञा आहे तुम्हाला सद्गुरूंची, की स्वतःला देव मानू नकोस, स्वतःला देवच मान. ही आज्ञा आहे, दुसरा निरोप नाही. हा, ही आज्ञा आहे. तर सद्गुरूंचा आज्ञाभंग करू नका, होऊ देऊ नका. पालन, आज्ञा पालन करा. का? गुरुपुत्र आहात, गुरुपुत्र आहात. सद्गुरूंची आज्ञा पाळलीच पाहिजे. सद्गुरू भेट महाभाग्याने सद्गुरू भेट होते, महाभाग्याने. अनंत किती काय आपल्याकडे तर म्हटले ना, 84 लक्ष योनींचा प्रवास घडला की मनुष्य देह प्राप्त होतो. आणि मनुष्य देह प्राप्त झाला की आणखी काही पूर्व काय संचित असेल, काय असेल, चांगल्यात चांगलं जे काय असेल, शुद्धत्व तुमच्या ठिकाणी तसुभर जरी असलं तरी तुमची सद्गुरू भेट होते. आणि सद्गुरूकडून ते शुद्ध ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. बाकीची ज्ञान आहे ती सोडा. शुद्ध ज्ञान कोणतं? आत्मज्ञान. आपण आहोत हे ज्ञान तुमच्याकडे आहे, पण आपण आहोत देहरूपाने स्वीकारलेलं आहे. त्याचा त्याग करून आपण आत्माच आहोत, आपण देवच आहोत, ते दिव्यत्वच आपण आहोत हे ठासून स्वतःच्या ठिकाणी स्वतःच स्वतःला बजावायचं. कारण की सद्गुरू आज्ञा आहे. आणि ते दिव्यत्व त्याचा ध्यास घेतला की ते उघड होतं. जोपर्यंत त्या दिव्यत्वाचा तुम्ही ध्यास घेणार नाही तोपर्यंत ते झाकलेलंच राहणार. जे चुलीमध्ये वगैरे त्या शेगडी वगैरे ते पेळतो निखारा असतो, तसंच राहिला की त्याच्यावरती राख साठते है ना, राख. आणि त्याच्यातला जो प्रकाश असतो तो नाहीसा होतो. कोणाला कळणार पण नाही की तिथे आहे काहीतरी ठिणगी, स्फुल्लिंग. ती राख जर झटकली गेली फुंके मारून की आतला प्रकाश, ते स्फुल्लिंग धगधगतं, जसं आहे तसं लख्ख होणार. तर तुमचं काम तेच आहे. तुम्हाला नाममंत्र प्राप्त झालेला आहे, तर नामाची फुंकर मारा सतत. चुलीमध्ये गावाकडे आहे, चुलीमध्ये तो अग्नी प्रज्वलित करण्यासाठी काय काय शब्द काय ते फुंकणीच शब्द आहे. फुंकणीतून तो वारा फुंकर मारतात त्या निखाऱ्यावर. ती राख झटकली गेली की अग्नी प्रज्वलित होतो. ते तुम्ही करायचंय, तेच करायचंय. प्रदीप्त असं जे दिव्य स्वरूप आहे ते तुम्हाला उघड करायचंय, आत्मस्वरूप. तेव्हा दिवाळी ती साजरी होणार आहे, देव दिवाळी. ती देव दिवाळी. बघा गंमत काय आहे, आपल्याकडे दिवाळीचा सण आपण सगळेच साजरा करतात, बरोबर. दिवाळी साजरी करतात, सगळे दिवे लावतात, कंदील लावतात, प्रकाशाचा उत्सव आहे म्हणून. मी तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जे ऐकत आहात तुम्हाला सांगतो की ती तुमची दिवाळी नाही. 4 दिवसाची जी येते दिवाळी आणि जाते ना, विविध प्रकारचे गोड पक्वान्न पदार्थ करून तुम्ही खाता आणि नवे कपडे घालून मिरवता, अमकं तमकं सगळं तुम्ही करता. पण ते का तुमची नाही सांगतो तुम्हाला, का तुमची नाही? कारण हे सगळं जे काही करतं घडतं तुमच्याकडून, ते आपण देह आहोत या भावनेतून घडते, या बुद्धीने घडते, या मनाने घडते. त्यामुळे ती तुमची दिवाळी होऊ शकतच नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? कोण आहात? तुम्ही देव आहात, तुम्ही गुरुपुत्र आहात. त्या गुरुपुत्राची दिवाळी ही आजची दिवाळी आहे, हे विसरू. प्रत्येक गुरुपुत्राने आजची दिवाळी साजरी केली. बघा, आजची दिवाळी जगात कोणाला माहित पण नाही, येते आणि जाते, कोणाला लक्षातही येत नाही. पण तुम्हा मला ते भाग्य प्राप्त झालेलं आहे आपल्या सद्गुरूकडून की ह्या देव दिवाळीचं महत्व त्यांनी
आपल्याला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे. हे देव दिवाळी विसरू. आमचे महाराज देव दिवाळी त्या गोरेगावच्या मठामध्ये साजरी करायचे. त्यांचे सगळे गुरुबंधू, रणजित महाराज, सगळे गुरुबंधू एकत्र येऊन असे रांगेत बसलेले असायचे त्या चौथऱ्यावर, सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीचा पुढे असे रांगेत बसून आणि एकामागून एक अशी निरूपण करायची. सकाळचे 3-3:30 वाजचे ते सुरुवातीला आणि गोरेगावात दिवे घेऊन मेणबत्त्या घ्यायचे, कारण वाटेमध्ये तेल सांडलं. मेणबत्त्या घेऊन असा तो प्रकाशाचा उत्सव, मिरवणूक निघायची. त्यांना आश्चर्य वाटायचं, पाहायला गर्दी जमायची. देव दिवाळी साजरी व्हायची. नंतर मग पुढे बाणगंगेला सुरू झाली देव दिवाळी. आजही चालू आहे. बाणगंगेला देव दिवाळीचा उत्सव आजही करतात सगळे एकत्र जमून. सद्गुरूंनी ते शिकवण तुम्हाला दिलेली आहे. तर देव दिवाळी तुम्ही साजरी करा, उत्साहाने साजरी करा, न विसरता साजरी करा. कारण आपल्या ठिकाणी जे सदैव लक्षण आहे ते सदैव लक्षण स्वतःला सांगायचं, ते लक्षण ओळखायचं आणि आपल्या ठाई निर्माण करायचंय. बघा त्याचे बरेच चांगले शब्द सुरुवातीला त्यांनी म्हटले. शुद्ध शब्द वारंवार आले सुरुवातीला. जे काही शुद्ध आहे त्याचा अंगीकार करा. ज्याच्यात भेसळ झालेली आहे देह मनाची ते सगळं सोडून द्या. आणि ज्याच्यामध्ये शुद्ध आहे, सत्व आहे, सार आहे, असार ते सोडून द्या. सारासार विचार करा म्हणतात ना, तर सार तेवढं घ्यायचं आहे. ह्या सर्वांमध्ये जे सत्व आहे ते आत्मसात करायचं. सर्वांमध्ये सत्व एकच आहे. हे सगळे जे काही पदार्थ तुमच्या दृष्टीला पडतात नानाविध प्रकारचे, त्या प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक वस्तुमात्रामध्ये सत्व, शुद्धता एकच आहे की ते आत्मतत्व आहे. म्हणून तो पदार्थ आहे. त्याच्यातही आत्मतत्व तुमचंच आणि त्या पदार्थातलं आत्मतत्व ते एकच आहे. प्राणी मात्रातलं म्हणा किंवा वस्तू मात्रातलं म्हणा, वस्तू मात्रामधलं ज्ञानेश्वरांची तुम्हाला माहिती आहे ऐकून कथा. भिंत सुद्धा चालवली त्यांनी. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्यांनी. बरोबर. त्या प्रल्हादाने सांगितलं ह्या काय तो खांब, त्याच्यामध्ये पण माझा देव आहे म्हणून सांगितलं. कारण काय हो, आपल्या आत्मतत्वाचा त्यांनी एवढा विस्तार पाहिला की प्रत्येक ठिकाणी त्यांना आपलं आत्मतत्व दिसायला, म्हणजे देवतत्व दिसायला लागलं. ज्ञानेश्वरांना काय, तुकोबांना काय, नामदेवाला काय, आपल्या संतांनी ते पाहिलं. विठ्ठल तत्व पाहिलं सर्वत्र आणि तेच आत्मतत्व आहे. झाली दिवाळी, झाला आनंदोत्सव. तर हे जाणा, हे ओळखा आणि मग लाडू करंजा खा आजच्या दिवशी. आमच्याकडे आपण एक चांगली पद्धत आहे आमच्याकडे. ही जी दिवाळी मागे येऊन जाते ना, तेवढे आम्ही सगळे गोडात काय तुमचे लाडू वगैरे सगळे पदार्थ करतो. पण आम्ही करंजी हा पदार्थ करत नाही. कारण तुम्ही म्हणता ना, काय म्हणतात, दिवाळीला करंजी पाहिजेच बाबा. पण आम्ही त्या दिवाळीला करंजी करतच नाही. करंजी आजच्या देव दिवाळीला आम्ही करतो. तुम्हाला आज जी करंजी मिळणार आहे ती दिवाळीची करंजी आज मिळणार आहे देव दिवाळीला. मागच्या दिवाळीला आमच्याकडे करंजी मिळणार नाही. तर आज खरी दिवाळी आहे, देव दिवाळी. तर हे आपण करतो, जाणतो, ते प्रत्यक्ष केलं पाहिजे. नाही तर मग उपयोग काय. देव दिवाळी ती दिवाळी नाही, ती दिवाळी नाही. गुरुपुत्रासाठी ही दिवाळी आहे. तेव्हा शुद्ध ज्ञानाचा प्रकाश आपल्या ठाई पहा. आपणच तो प्रकाश आहोत असं जाणा, असं ओळखा. मग तुमची देव दिवाळी झालीच समजा. सद्गुरूंची शिकवण आहे.
सद्गुरू निसर्गदत्त महाराजांची शिकवण, सद्गुरू सिद्धरामेश्वरांची शिकवण, सद्गुरू रणजित महाराजांची शिकवण आहे. कालच आम्ही नाशिकला उत्सवाला गेलो. सिद्धरामेश्वर यांचा सप्ताह होता. रमाकांत महाराजांची आठवण करतो. गुरु रमाकांत आमचे गुरुबंधू. तर मोठा आता नाशिक तर आमच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भक्तीचा मळा आता तिथे बहरलेला आहे. जेव्हा आमचे महाराज नाशिकला पहिल्यांदा गेले, कधी ते जगताप म्हणून त्यांच्या घरी गेले होते, शिष्य महाराजांचे शिष्य, तर नाशिकला गेले, त्यांच्या घरी राहिले काही 1-2 दिवस. सप्ताह वगैरे तिथे झाला. संध्याकाळच्या वेळी महाराजांचे बाहेर फिरायला निघाले. मळे होते सगळे, द्राक्षांचे मळे. तर मळ्यातून फिरता फिरता महाराज एका जागी थांबले. अचानक बरोबरचे लोकही थांबले. का महाराज असे थांबले? हे सगळं महाराज पटकन उद्गारले, अरे हा मळा आहे तुमचा, जगतापांचा म्हणून आजही प्रसिद्ध आहे. हा मळा आहे तुमचा. काही दिवसांनी इथे हा बघा काय होणार आहे. इथे भक्तीचा मळा बहरणार आहे. हे महाराजांचे उद्गार. काही दिवसांनी इथे भक्तीचा मळा बहरणार आहे. आणि आज ते झालेलं आहे. नंतर आमच्या महाराजांचं रणजित महाराज काय वचन तिथे गेले नाशिकला, आणि ते भक्तीचं बीज, अनेक वृक्षांचं बीज तिथे रोवलं गेलं. अनेक रोपं तिथे लावली गेली. मळा पिकला. आणि नंतर आमचे गुरुबंधू निसर्गदत्त महाराजांचे शिष्य, परम शिष्य पुढे, अतिशय प्रेम. रमाकांत महाराजांवर आमच्या महाराजांचं अतिशय प्रेम होतं. सुरुवातीला त्यांना काय परिस्थिती, हातात कॉलेजला जायचं, हातात घ्यायला घड्याळ नव्हतं. आमच्या महाराजांच्या तेव्हा लक्षात आलं. स्वतः घड्याळ घेऊन रमाकांत महाराजांना त्यांना कॉलेजच्या ऍडमिशनसाठी सुद्धा मुंबई विद्यापीठाचा म्हणजे रजिस्ट्रार समोर होता. याला ऍडमिशन मिळालं पाहिजे, बघ कॉलेजमध्ये तुझ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळून. असं प्रत्येक आपल्या शिष्यावर त्यांचं लक्ष असायचं आणि अतिशय प्रेम. प्रत्येक शिष्यावर त्यांचं प्रेम असायचं. तर रमाकांत महाराजांना आमच्या महाराजांकडून फार प्रेम प्राप्त झालं. आज तुम्ही कालच म्हटलं तिथे की नाशिकच्या त्या जगताप मळ्यामध्ये त्रिवेणी संगम आहे. एक तर निसर्गदत्त महाराजांचा पदस्पर्श, रणजित महाराजांचा पदस्पर्श, आणि आज सद्गुरू रमाकांत महाराजांनी केलेलं कार्य, त्यांचा स्पर्श, असं मिळून तिथे आता तो त्रिवेणी संगम भक्तीचा मळा भरलेला आहे. तिथे नित्य दिवाळी आहे. तिथे नित्य दिवाळी आहे. तिथे आता जी वास्तू उभी राहिली तिला नाव दिलंय रणजिताश्रम. श्री सद्गुरू निसर्गदत्त महाराज भक्ती ज्ञान केंद्र रणजिताश्रम असं त्याला नाव दिलेलं आहे. भक्तीचा मळा दाटलेला आहे. दिव्यत्वाचा उत्सव आहे. तर हा दिव्यत्वाचा, देवतत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी, देव दिवाळी. तुमच्या प्रत्येकाच्या ठाई हे जे श्रवण तुम्ही आता करीत आहात, प्रत्येकाच्या ठाई प्रत्येकाने ती देव दिवाळी साजरी करायची आहे. ते लक्षण अंगी बाणवायचं, शुद्ध लक्षण, सदैव लक्षण. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर.